आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. अहिल्यानगर शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वर्गीय अरुणकाका साहित्य नगरीचं उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात झालंय. राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री तथा कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते या साहित्य नगरीचं उद्घाटन झालं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांना अभिवादन केलं गेलं. त्यानंतर शाहिरी जलसा कार्यक्रमानं संमेलनाला विशेष रंगत आणली. शाहीर कल्याण काळे, भारूड सम्राट हमीद सय्यद, शाहीर भारत गाडेकर, वसंत डंबाळे, डॉक्टर शेषराव पठाडे, प्रशांत सूर्यवंशी, दिगंबर गोंधळी आणि हौसीनाथ बोर्डे यांसह कलाकारांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून सर्वांचीच दाद मिळवली. या संमेलनात प्राध्यापक डॉक्टर गणी पटेल आणि आयु अशोकराव गायकवाड यांना शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते प्रदान केला गेला. हे केवळ एक शब्दाचे संकलन नसते, तर हे समाजाला भावना, संस्कृती, विचार आणि या विचारांना घडवण्याचं एक परिवर्तन घडवण्याचं एक प्रभावी माध्यम हे एक साहित्य संमेलन असतं. आणि आज आपण शब्द हेच माणसाला घडवण्याचं काम या ठिकाणी करत असतात. आणि एका चांगल्या कवितेमुळे आपलं एक मन हे संवेदनशील बनण्याचं काम होत असतं. आणि या साहित्य संमेलनातून एक नवीन विचार घडण्याचं काम या ठिकाणी होत असतं. आज पाहिलं तर आपलं हे डिजिटल युग आहे, आणि जेणेकरून आपल्याला वाचण्याची आवड ही कमी होत चालली, सवय ही कमी होत चालली आहे. परंतु अनेकदा आपण असे साहित्य संमेलन घेत असतो जेणेकरून आपली ही वाचण्याची पिढी आपलं जोपासण्याचं काम या ठिकाणी करतो. आणि अनेक या संमेलनामुळे नवीन पिढींना साहित्याची आवड निर्माण व्हावी म्हणून आपण नेहमी या ठिकाणी प्रयत्नशील असतो. आणि अनेक लेखकांना नवीन व्यासपीठ मिळण्याचं काम या साहित्य संमेलनातून होत असतं. मराठी भाषा ही साहित्याची एक परंपरा, अतिशय समृद्ध परंपरा असते. आपल्या या ठिकाणी अनेक लेखक होऊन गेले, साहित्यिक होऊन गेले, जसं की कुसुमाग्रज असतील, देशपांडे असतील, तसंच वि स खांडेकर असतील. त्यांनी या साहित्याची आपल्या लेखणीतून समाजांना विचाराचे नवीन दालन देण्याचे काम या ठिकाणी या साहित्यिकांनी केलं आहे. आणि आजचे या साहित्य दत्ता मामा भरणे यांनी सांगून गेले की आपल्या मनात एक उद्देश ठेवला पाहिजे. त्यांनी सांगितलं की मी मंत्रिपदापर्यंतचा प्रवास त्यांनी अत्यंत छान पद्धतीने या ठिकाणी केला आहे. 10-15 दिवसापासून नियोजन केलं. सर्व आपली टीम असत, आमचे सर्व सहकारी असतील, सर्व नगरसेवक असतात, सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. व आपल्या शब्दनगरीला आपण जे स्वर्गीय अरुणकाकांचं नाव दिलं ते का दिलं, कारण आपलं जे पहिलंच होतं साहित्य संमेलन त्यावेळेस काकांनी त्याचं उद्घाटन केलं होतं व ते आता अविरतपणे चालू राहिलं व ते इथून पुढे पण चालू राहिलं. त्या आपल्याला काकांचे त्यामुळे आशीर्वाद भेटले त्या संमेलनात. व यामध्ये आपल्या सर्वांचा मानसन्मान जो काय आपण केला आमच्या विनंतीला देऊन, त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्या जे काय आजकाल मोबाईलमध्ये तरुण पिढी गुंग झाली, तर आपल्या संमेलनाच्या माध्यमातून मी सर्व नावं करतो की आपण थोडं साहित्याकडे वळलं पाहिजे, पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे. थोडा वेळ जरी मोबाईल साईडला ठेवून पुस्तक वाचन जर केलं तर या साहित्य संमेलनाचा आपला जो काय आपण एवढा कपट प्रयत्न करतो, कवी संमेलन ठेवतो, पुस्तक प्रदर्शन ठेवतो, त्याचा एक स्वार्थ साधला जाईल. वाचाल तर वाचाल आहे प्रमाणे निश्चित प्रकारे आजच्या तरुण पिढीने थोडं वाचन केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि शेवटी वाचल्यानंतर तुम्ही बघा, बरेचशा मनातल्या गोष्टी किंवा चुकीचे विचार हे ताबडतोब मनातले दूर होतात आणि कुठेतरी आपल्याला एक
समाधान मिळतं किंवा आपण एक बंधू संध्याकाळची झोप ही आपल्या सर्वांना चांगली येते, त्याप्रमाणे निश्चित प्रकारे मी शब्दगंध साहित्य परिषदेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी हे 17 वर्ष भैया मला सांगत होते की काका असताना खरं तर काकांनी पूर्वी इथं आपल्या सर्वांना पाठबळ दिलं होतं, सगळ्यांना सहकार्य केलं होतं. त्यानंतर निश्चित प्रकारे भैया सचिन आपल्या सर्वांना इथली सगळीच टीम इथं आपल्या सगळ्यांना सहकार्य करते, आपल्या सगळ्यांना मदत करते. त्याचा निश्चित प्रकारे आज आपल्या सर्वांना आनंद आहे. आणि मी मगाशी बारकाईने सगळे विषय आपले वाचत होतो की मी कसा घडलो आयुष्यामध्ये. मी लक्षात नेहमी आपण म्हणतो की आयुष्यामध्ये कुणी न्यूनगंड येऊन मीच असं होईल, मी किंवा काहीतरी करेल किंवा मीच काहीतरी होईल असं नसतं. शेवटी आयुष्यामध्ये मीच कसा घडलो आणि घडताना प्रत्येक व्यक्तीला कष्ट हे घ्यावेच लागतात, प्रयत्न चिकाटी ही धरावीच लागते. असं सहजासहजी कुठेतरी मालिका बघून किंवा कुठेतरी जादूची कांडी नसते. आज निश्चित प्रकारे अरुण मी म्हणतो सगळेच आज समोर बसलेले सगळे वक्ते तुमच्या महापौर ताई सकट सगळे या प्रत्येकाला घडताना निश्चित प्रकारे त्रास त्यांना काही गोष्टीमध्ये निश्चित प्रकारे त्याग किंवा काही गोष्टीमध्ये करावं लागलेलं आहे. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे, डॉक्टर पुरुषोत्तम भापकर, संपतदादा बारसकर, कुमार वाकळे, गणेश भोसले, महेश लोंढे, प्रकाश भागानगरे, मोहित पंजाबी, प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे, डॉक्टर संजीवनी तळेगावकर यांची उपस्थिती होती. स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी प्रास्ताविकातून संमेलनाची भूमिका स्पष्ट केली. तर संस्थापक सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. एसके टायर सीएट शॉपी. सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12.